मागितली नाही मागितली मोदी साहेबांनी. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतले मावळे घेऊन एवढं मोठं साम्राज्य घडवलं आणि आमचे आताचे मावळे आमच्याच मावळ्यांना म्हणतात की माफी मागा, नाही तर आम्ही तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही. आता या दोघांमध्ये खरा मावळा कोण आहे तुम्हीच कमेंट करून सांगा. पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जो कोसळला अशी दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यावर हे वाचाळ वीर या सरकारमधले बोलतायत, त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि अशा वाचाळ वीर यांनी जर राज्याची माफी मागितली नाही, आम्ही त्यांना राज्यात फिरू देणार. गृहमंत्री किती देशासाठी महान कार्य आहे, त्यांनी स्वराज्य हिंदवी स्वराज्य कशासाठी स्थापन केलंय काय केलं हे नाही, उठलंय की नुसतं राजकारण, कशावर उठायचं राजकारण करायचं. आता त्यांनी माफी मागितली नाही मागितली मोदी साहेबांनी, याच्यात आम्हाला नाही पडायचं. आमच्या ज्या भावना दुखावल्या त्या दुखावलेल्या आहेत. आमचं जे व्हायला बघा हे खरे मावळे, माफी मागा या ना मागा आम्हाला त्यामध्ये पडायचं नाही, पण आमच्या भावना दुखावल्या होतं ते झालेलं आहे. तुम्ही एकच करणं गरजेचं आहे की जो करणारा कोण आहे आणि करून घेणारा एव कायम जेलमध्ये गेला पाहिजे. महापुरुषांचं कोणत्याही स्मारक असू द्या, कोणत्याही महापुरुषांचं चूक झाली त्याच्यात सुट्टी नाही पाहिजे, तो कायमचा जेलला सडला पाहिजे, या भूमिकेत असलं पाहिजे.